लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. विजयने रम्यासाठी बेडरूममध्ये नाश्ता आणलेला असतो. रम्या सांगते, देशमुखांच्या घरामध्ये हे पहिल्यांदा झालंय. ग्रेट, आय एम इम्प्रेस. ते पण थँक्स म्हणतो. मला असं वाटलं होतं की या घरात फक्त काव्या आणि नंदिनीचेच लाड होतात, कारण मामी त्यांचा एकही शब्द खाली पडू देत नाही. काव्या नंदिनी जे म्हणणार तेच या घरात होणार. आता माझे सुद्धा लाड होणार, मला आता कळून चुकलंय. मला कधी कधी असं वाटतं ना, त्या काव्याचं बाळ थोडेच शांत होते. तर विजय म्हणतो, बोल, तुला काय बोलायचं, माझ्याशी बोलू शकते तू, आणि जे काही करायचं असेल हवं त्या व्यक्तीबरोबर तेही करू शकते. तर रम्या विचारते, म्हणजे काय? आधी तर तिला पोहे खाऊ घालतो स्वतःच्या हाताने, नंतर ज्यूस देतो. रम्या ज्यूस पिल्यानंतर म्हणतो, पपईचा ज्यूस. मला वाटलं पण आहे की काय. तर विजय सांगतो, तुला जे आत्ता वाटलं ते दुसरं कोणाला वाटलं तर? ती व्यक्ती पण समजून पपईचा ज्यूस प्यायली तर? रम्या विचारते, पण? विजय तिला सांगतो, मदत हवी असेल तर सांग. चेअर्स करून दोघंही ज्यूस पितात. तर हॉस्पिटलमध्ये जो माणूस त्याच्या बायकोला घेऊन आलेला होता तो नंतर त्याच्या आईला फोन करून कळवतो, सगळं संपलं गाई, आम्ही किती स्वप्न बघितले होते. काल रात्रीच आम्ही त्या बाळाचं नाव सुद्धा ठरवलं होतं, पण आता आमचं बाळ गेलं आई, आमचं बाळ गेलं. खूप रडत असतो तो माणूस. एक मुलगी आणि नर्स दोघी बोलत असतात. आपल्या हॉस्पिटलमध्ये येणारा रस्ताच खराब आहे. ते असे बरेच ॲक्सिडेंट होतात. एका बाईची तर डिलिव्हरीसुद्धा त्या रस्त्यात झाली. आणि हे सगळं बोलणं ऐकून काव्याला तर चक्कर यायला लागते. त्याच वेळेला तिथे नंदिनी येते आणि काव्याला सावरते. तर घरी मानिनी काकू आशाला सांगत असतात, नंदिनी आणि काव्या कधी पण येतील त्यांच्यासाठी पन्ह बनवून ठेव. किचनमधून विजय पपई लपून घेऊन येतो. मानिनी काकूंना थोडा डाऊट येतो, तेव्हा ते विजयला आवाज देतात. विजय थांबतो पण त्यांच्याशी काही बोलत नाही. त्याच वेळेला आशा येते आणि सांगते, पन्ह खूप थोडं आहे, एकच ग्लास भरेल. मानिनी काकू तिच्याशी बोलणार त्याच वेळेला विजय संधी साधून तिथून पळतो. हॉस्पिटलमध्ये नंदिनी काव्याला विचारत असते, मला आता सांग, बरं वाटतंय ना तुला? काव्या, जास्त स्ट्रेस घेऊ नको. तर काव्या सांगते, अगं ताई, पण ती बाई काय अवस्था झाली असेल तिची. बघ ना ताई, त्या बाईची काहीही चूक नसताना तिचं बाळ गेलं, आणि इकडे येण्यासाठी एकच रस्ता आहे, म्हणून असं घडलं. काल रात्री दोघांनी बाळाचं नाव फायनल केलं ग ताई, आणि असं घडल्यानंतर त्या बाईची अवस्था काय झाली असेल तर विचारच नाही करू शकत. तेव्हा नंदिनी तिला समजून सांगते, अगं काव्या, आपण जो विचार करतो ना ते आपल्या बाळापर्यंत पोचतं, म्हणून आता हा निगेटिव्ह विचार करू नको तू. सगळं कसं छान होईल याचा विचार कर. काव्या पण ठरवते, हो ताई, बोलते ते बरोबर आहे. मी आयएस झाल्यानंतर नक्कीच त्या रस्त्याचं काम आधी करणार, पण तोपर्यंत काही करता येतं का नाही बघावं लागेल. नंदिनी विचारते, आता बरी आहेस ना? डॉक्टर वाट बघताय, चल चेकअपला जाऊया आपण. थँक्यू ताई, तू होतीस म्हणून मी स्वतःला सावरू शकली, नाहीतर बिथरली असतीस ग. नंदिनी सांगते, काव्या, टेन्शन घेऊ नको, मी नेहमी तुझ्यासोबतच असणार. तर काव्या चेकअपसाठी मध्ये जाते तेव्हा नंदिनीला डॉक्टर जे बोलले होते ते शब्द आठवतात. काव्याची प्रेग्नेन्सी नाजूक आणि अवघड असणार आहे, तेव्हा त्यांना जपावं लागेल. तर नंदिनी ठरवते, मी माझ्या काव्याला काहीच होऊ देणार नाही, मी जपेल तिला. ज्याचं बाळ गेले तो माणूस फॉर्म भरत असतो. काव्या नंदिनी दोघेही त्याच्याजवळ येतात तेव्हा काव्या तो फॉर्म भरून देते. नंदिनी त्याला सांगते, दादा, तुमच्यासोबत आत्ता जे झालं आहे ना, तुमचं आम्ही सांत्वनसुद्धा करू शकत नाही, कारण शब्दच नाही आमच्याकडे. आत्ता तुमच्या हातून जे निसटलं आहे ना ते नक्की तुम्हाला परत मिळेल. तर तो माणूस रडायला लागतो, अहो ताई, आम्ही दोघांनी खूप स्वप्न बघितले होते, एक एक दिवस मोजत होतो आम्ही. 5वा महिना चालू होता. 7व्या महिन्यात डोहाळे जेवण करायचं. 2 महिन्यानंतर बाळ आमचं जगात आलं असतं. मुलगा होईल की मुलगी यावर आमचं बोलणं चालायचं, पण आत्ता जे गेलं ते फक्त बाळ होतं. तर काव्याला आठवतं पार्थ आणि तिच्यामधलं बोलणं. नंदिनीला सुद्धा जीवा आणि नंदिनीमधलं बोलणं आठवतं. तेव्हा काव्या त्या माणसाला सांगते, दादा, तुम्ही स्वतःला सावरा, तुम्ही नक्की यातनं बाहेर पडाल, आणि पुढच्या वेळी देव नक्की तुमची दोघांची इच्छा पूर्ण करेल. त्यानंतर तो माणूस दोघींची पण आभार मानून तिथून निघून जातो. आशाने काव्या आणि नंदिनीसाठी पन्ह बनवून ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये. त्याच वेळेला तिला गाण्याचा आवाज येतो, अंगात आलं, अंगात आलं, अंगात आलं या. ते गाणं विजयने लावलेलं असतं, कारण रम्या पपईचा ज्यूस बनवत असते रूममध्ये मिक्सरवर, जेणेकरून मिक्सरचा आवाज कोणाला जाणार नाही. करून झाल्यानंतर ते मिक्सर कपाटामध्ये ठेवते आणि तो ज्यूस बॉटलमध्ये भरून खाली घेऊन येते. पण बॉटल आणताना तिला मानिनी काकूंनी बघितलेलं असतं. त्यांनाही थोडा डाऊट येतो, पण त्या काही तिला विचारत नाही. किचनमध्ये गेल्यानंतर जे पन्ह बनवून ठेवलेलं असतं आशाने, त्याच पन्ह्यामध्ये पपईचा ज्यूस मिक्स करून परत फ्रीजमध्ये ठेवते. नंदिनी, सॉरी हां,
मला तुझ्यासोबत असं काही करायचं नव्हतं, पण काय करणार, सुक्यासोबत ओलं पण जळतंच ना. काव्य आणि नंदिनी घरी आलेल्या असतात. नंदिनी आशाला विचारते, आशाताई तुम्ही पन्हं बनवून ठेवलं का? हो म्हणते, थांबा मी घेऊन येते. तर नंदिनी स्वतःच पन्हं घ्यायला जाते. ती 2 ग्लास भरत असते त्यावेळेला रम्या तिथून लपून बघते. नंदिनीला थोडा डाऊट येतो, ती बघते तर तिथे कोणी दिसत नाही. तर ते 2 ग्लास घेऊन येते, 1 ग्लास काव्याला आणि 1 स्वतःला घेते. काव्या तिला सांगते, ताई आमच्या रूममध्ये बसायचं का? मस्त AC मध्ये बसू आणि चिल मारू. नंदिनी तिचा ग्लास काव्याजवळ देते, तू पुढे हो, मी पाण्याचं पातेलं फ्रीजमध्ये ठेवून आले. तर नंदिनी ते पातेलं बघते त्यावेळेला पपईची बी दिसते तिला. वास घेऊन बघते तर पपईचा वास येत असतो. पटकनच धावत काव्याच्या रूमजवळ येते. काव्या पिणार त्याच वेळेला नंदिनी तिच्या हातातनं ग्लास हिसकावून घेते. अगं ताई असं पण्याचा ग्लास का हिसकावून घेतला? तेव्हा नंदिनी सांगते, हे पन्हं नाही, पपईचा ज्यूस मिक्स आहे त्याच्यामध्ये. हे कोणी केलं असेल? नक्कीच रम्याने केलं असेल. लगेच दोघी बाहेर येतात आणि रम्याला, मानिनी काकूंना सगळ्यांनाच आवाज देऊन तिथं बोलावून घेतात. रम्या विचारते, काय ओरडताय माझ्या नावाने, काय झालं आता? तर नंदिनी विचारते, या पण्यामध्ये पपईचा ज्यूस कोणी मिक्स केला आहे आणि आमची खात्री आहे तूच केला असेल. तेव्हा रम्या सांगते, काही बोलू नका, पपईला हातसुद्धा लावलेला नाही आहे. तेव्हा काव्या तिला हात वर करायला लावते आणि वास घेऊन बघते. पपईचा वास तर काही येत नाही. तर समोर विजय येतो. थांबा, आपण थोडं लॉजिकल बोलूया. मानिनी काकूंना विचारतो, आशा जेव्हा पन्हं बनवत होती तेव्हा तुम्ही होतात तिथे? मानिनी काकू नाही म्हणतात. तिने पण्यामध्ये काय मिक्स केलं हे तुम्हाला काय माहिती? तेव्हा आशा पण सांगते, नाही वहिनी, तुम्ही मला तो आंब्याचा गर काढून दिला, मी त्यामध्ये फक्त पाणी मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं, बाकी काहीच केलं नाही. तेव्हा नंदिनी पण सांगते, आशाताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्हाला खात्री तुम्ही असं काही करणार नाही. तर आशा म्हणते, मी गाण्याचा आवाज ऐकला होता. तेव्हा विजय सांगतो, आमचं आत्ताच लग्न झालं आहे, आम्ही दोघंही आमच्या रूममध्ये डान्स करत होतो, कोणाला काही हरकत नसावी त्यासाठी. तर वसू आत्या मानिनी काकूंना सांगतात, आशावर विश्वास ठेवू नको, नाहीतर ती कधी तुम्हाला बाटलीत उतरवेल सांगता येत नाही. तर मानिनी काकूंना आठवतं की रम्याने बाटली किचनमध्ये नेली होती. तर रम्याला जाब विचारतात, तू स्टीलच्या बाटलीमध्ये काय नेलं होतं? रम्या थोडी घाबरते आणि म्हणते, काही नाही, नॉर्मल पाणी होतं त्यामध्ये. मानिनी काकू म्हणतात, ठीक आहे, ती बाटली मी इथेच आणते आणि त्यामधून जर पपईचा वास आला तर तुझं थोबाड फोडेन. बाटली घ्यायला निघून जातात. तेव्हा रम्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत असते. मी शेवटी इथे माती खाल्लीच, ती बॉटल का विसरली असेल मी इथे. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की नंदिनी रम्याला सांगत असते, फक्त खोलीमध्ये पपईची बी मिळू दे, सोडणार नाही तुला. काव्याही म्हणते, नाही तुला पपईसारखी सोडली ना रम्या तर नाव नाही लावणार, काव्या पार्थ देशमुख. तर वसू आत्या चप्पल काढून आशावर उगारतात, मी हिला सोडणार नाही. तेव्हा काव्या त्यांचा हात धरते. मला सांगा आत्याबाई, पपईची सालं जर आशाताईंच्या रूममध्ये भेटली तर पपईची बी तुमच्या चपलीला काय करते? आत्याबाई ऐकल्यानंतर विजय आणि रम्या दोघांनाही प्रश्न पडतो. तर उद्याचा भाग बघायला पण छान असणार आहे प्रेक्षकांना. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज. बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.